कांता नवनाथ करते, राहणार दिवस. मी सोशल वर्क खूप करते आणि शेती पण होते. सोशल वर्क मध्ये काय करता तुम्ही? दारू बंदी बर केली गावामध्ये. बर म्हणजे बाटल्या डबा ते आम्ही मतदान महाराष्ट्रामध्ये पहिली मतदान होणार म्हणजे आमच्या गावामध्ये झाली. तुमच्या बाटल्या सांगतो, बाटल्या किती अडवत करा, बाटल्या दुकान किती बंद करा, पिणारा माणूस तो दुसरा त्यासाठी व्यसनमुक्ती. पण आपल्याला मेन काय आहे, दुकाने बंद करायची आहेत कुणाची, कारण शासनाचा महसूल गोळा होणं गरजेचा आहे. तर ते त्यांचं चाललंय. पण ऍक्च्युली दारू ही वाईट नाही आहे, दारू एक मेडिसिन आहे, त्याचं एक प्रमाण आहे घ्यायचं. ते प्रमाणपर्यंत राहिलं तर ते मेडिसिन आहे. प्रमाणाच्या बाहेर गेले की काय होतं, ते व्यसन होतं, त्याच्यामुळे त्रास होतो समाजाला. पण आपल्याला काय करायचं आहे, जी पिणारे लोक आहेत त्यांना आपण थांबूया. मेन जे आहे घटक तो आपला आणि आपल्या जवळची लोक, तेवढ्याच लोकांसाठी. आपल्या संस्थेच्या माध्यमातून दारूबंदी करायला जाऊ नका. दुकान वगैरे आपण कोणाचं बंद करायचं नाही, आपण कोणाला पोटावर मारत नाही. पण पिणारा माणूस जर तिकडे थांबला, तो माणूस आपल्या ताब्यात आहे, तो कंट्रोलमध्ये आहे. अशा पद्धतीने आपण वर्क करूया. कारण आम्ही सुरुवातीला ते केलं, तिथलं दुकान बंद झालं तर ती लोक येऊन सांगायचं आम्हाला की सर ते पलीकडे दुकान बंद करा, माझं बंद केलं ना तुम्ही, ती म्हणजे त्याचं बंद करा. सगळी बंद केली तर पिणारे पण कुठे आहे, तो तडपड करा दिसायचं आम्हाला कुठं, त्याचं तुम्ही जातोय कुठं, आणतोय कुठं, हा विचार आम्हाला डोक्यात यायला. काही लोक तर घरात बनवतो, सायकल असतात ना ती पिणारा म्हणून म्हणजे साधा बसतो, चिकू काय काय ते करतात ते. व्यसनाचे प्रकार पण तुम्हाला माहिती असतील, भरपूर आहेत व्यसनाचे प्रकार. आज तुम्हाला भरपूर गोष्टी ऐकायला मिळतील. ठीक आहे, आज एन्जॉय करायला आपण हे ट्रेनिंग करूया. एकदा मॅडमसाठी जोरदार टाळ्या. आपण सामाजिक काम करणाऱ्या लोकांना पण सांगा की मी हे सामाजिक काम करतो, लोकांना पण कळून दे. आज इथं ट्रेनिंगला कोण कोण लोक आले, काही लोकांनी आपला प्रोडक्ट पण वापरलेला आहे, त्यांना काय आलेला अनुभव असेल तो पण त्यांनी थोडा कमी शब्दात सांगितला तरी चालेल. ठीक आहे. नमस्कार, मी कविता नामदेव सावंत, राहणार इचलकरंजी. नेटवर्कचे डॉक्टर आहे आणि आयुर्वेद आणि नेटवर्कची प्रॅक्टिस करतो. नमस्कार, मी योगिता ढवळेश्वर, मी हाऊसवाईफ आहे आणि लॉकडाऊनमध्ये मी माझा हॉटेल व्यवसाय होता तर तो बंद केला. नमस्कार. शालन मोरे, पाटणवरून आली. रिटायर्ड शिक्षक आहे, पण ती आधी प्रबोधनानं करत असताना होत नाही लक्षात आल्यामुळं या बाजूला यायला आवडलं आणि मी स्वतःही त्याचा वापर करते. मला एका महिन्यात खूप चांगला फरक पडलेला. नमस्कार, मी राजश्री कावडे, सावंतवाडीवरून आले. या संस्थेबरोबर काम करायचा उद्देश म्हणजे माझे वडील, त्यांना शुगर होती आणि शुगर असल्यामुळे त्यांच्या पायाला गँग्रीन झालेलं आणि लॉकडाऊनमध्ये काही कारणास्तव म्हणजे पैशाची पण टंचाई होती आणि म्हणजे हॉस्पिटललाही जाऊ शकत नव्हते. अशा सिच्युएशनमध्ये की पायामधून पूर्ण त्यांच्या रक्त आणि पू असा गळायचा की त्यांच्या जवळही बसायला कोणाला नको वाटत होतं, अशी अवस्था होती. तर कालांतराने काय झालं की आम्ही स्वतः त्यांची मुलं असताना देखील की त्यांच्याजवळ जात नव्हतो. ह्या सिच्युएशनमध्ये ते होते आणि त्या ह्याच्यात समर्थ सोशल फाउंडेशनचा जो एंटॉक्सिटी फॉर्म्युला आहे ते माझ्या मिस्टरांना म्हणजे डॉक्टर विलास गावडे यांना पेडणेकर सरांच्या माध्यमातून, शांतीनाथ पाटील सरांच्या माध्यमातून मिळाला आणि तो आम्ही त्यांना चालू केला. चालू केल्यानंतर 3 महिन्यामध्ये त्यांच्या पायाची जखम पूर्णपणे म्हणजे भरून आली आणि त्यांची शुगर 650+ शुगर असायची. तर ती आजच्या डेटला 120, 150 अशी असते आणि ज्या डॉक्टरांकडे MBBS डॉक्टर मीरा रोड मुंबई या ठिकाणी त्यांची ट्रीटमेंट चालू होती, तर त्या डॉक्टरांनीही म्हणजे आभार मानले आपल्या संस्थेचे आणि माझ्या मिस्टरांचे, डॉक्टर विलास गावडेंचे आणि वडिलांचे की जो पाय काढायची वेळ आलेली होती तो आज पाय एकदम सही सलामत आहे आणि तो पाय एकदम व्यवस्थित झाल्यामुळे माझे वडील ड्रायव्हिंगही करतात, तर त्यांना घेऊन आम्ही मुंबई टू काश्मीरपर्यंत त्यांनी ड्रायव्हिंगही केली आणि प्रवासही करून आलो. त्यासाठी ह्या संस्थेबरोबर काम करायला आवडलं आणि आजपर्यंत काम करते. धन्यवाद. ऐकू येतं सर्वांचं काय माहिती आहे ना? साऊंड कमी करा. साऊंड कमी करा थोडंसं. नमस्कार, माझं नाव सौ पायल, राहणार वेंगुर्ला. माझं कपड्यांचं शॉप आहे लेडीज. धन्यवाद.
नमस्कार, नाव अमित यादव, गाव कराड. समर्थ सोशल फाउंडेशनशी जोडण्यामागचं महत्त्वाचं कारण हेल्थ आणि वेल्थ. जर नशा असेल, व्यसन असेल तर हेल्थ 100% खराब होते. हेल्थ खराब झाल्यामुळे वेल्थ पण खराब होते. या सगळ्याचं कॉम्बिनेशन आपली फाउंडेशन संस्था काम करते, त्यासाठी यासोबत जोडले. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर राजेंद्र बाबासाहेब साळुंखे, इस्लामपूरहून आलो आहे. मी BHMS केलेलं आहे, प्लस शिष्यवृत्ती पण केलं मी आयुर्वेदिक प्रॅक्टिस करण्यासाठी, आणि आता आयुर्वेदिक पण करतोय मी. माझी कन्या पण BMS आहे आणि नशामुक्त हे करायचं आहे, त्यामुळे हे काम करायचं. नमस्कार, मी विशाल गेडेकर, इचलकरंजीतून आलोय. म्हणजे पावडरचा व्यवसाय. नमस्कार, दीपक सराटे नाव आहे माझं, पुण्यावरून आलो आहे आणि पेटीएममध्ये सध्या जॉब करतोय. नमस्कार, माझं नाव सागर रक्षित, मी प्रॉपर नागपूरमध्ये राहत आहे. माझं हेल्थ बिझनेस आहे. नमस्कार, मी नवसो मांगवाले ॲक्टरटून आलो आहे. RMP डॉक्टर आहे, आवाज प्रॅक्टिस करतो. नमस्कार, मी करमाळा रावणे, जिल्हा सोलापूर. मी एक शिक्षक होतो. वास्तूचा अभ्यास होता माझा. ही वास्तू कशी आहे, वास्तूमध्ये काही त्रास होतो, तिथे घर तपासायला गेल्यानंतर लोक मला शुगर आहे, मला हे आहे असं करताना माझी मुलगी हे काम करते. ते काम करत असताना मी माझ्या लक्षात आलं की आपण बी थोडं सहकारी लोकांना करावं. कारण मलासुद्धा माझ्या गुडघ्याचा त्रास होता. 2 महिने झाले मी ती अंतस्ती घेतो. त्यामुळे आज मी असा उभा राहू शकलो आणि चालू शकतो. डोळ्यामध्ये पाणी येत होतं, ते सुद्धा कमी झालं. बिगर चष्म्याचा वर्तमानपत्रसुद्धा मी वाचू शकतो. म्हणजे माझा विचार, श्रद्धा आणि भक्ती बसली आणि याचं काम मी करतोय. आणि मुलीच्या सहकार्यानं हे प्रॉडक्ट्स मी वाटतोय. लोक मागायला येतात माझ्याकडे आणि त्यामुळे मला आनंद वाटला. म्हणून आज मी इथं उपस्थित आहे. हे प्राथमिक होतो BPOला एकच दिसेल माहिती. डॉक्टर नितीन कांबळे, नॅचरोपॅथी, मुंबई. एक सामाजिक कार्य म्हणून या संस्थेसोबत जोडण्याचा प्रकल्प आहे. नमस्कार, मी डॉक्टर गुरुनाथ सुतार, सांगोल्यावरून आलो. मी सेंटर आहे, मसाज नॉलेज सेंटर आहे आणि जवळपास 1,500च्या पुढं प्रति महिना माझ्याकडे पेशंट असतात. मसाज नॉलेज सेंटर. त्यानंतर मला ह्याच्यामधलं काय आवडलं तर सर्वात जास्त म्हणजे आपल्या भारत देशामध्ये 94 कोटी एवढी संख्या अशी सगळ्यात जास्तीत जास्त म्हणजे मधुमेह ज्या लोकांना झालेला आहे अशा प्रकारची संख्या आहे. तर आणि तिथपर्यंत लोक पोचलेली आहेत, बरोबर. तर त्यासाठी मधुमेहमुक्त ही जे अभियान आहे ते अतिशय सुंदर अशा प्रकारचं आहे आणि त्याचबरोबर नशामुक्त आहे. त्यामुळं या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून जवळपास 137 कोटी आपली जी जनता आहे त्यांच्यापर्यंत आपण आपला संदेश जरी पोचला आणि त्यापैकी आपण आलेली सर्वजण आहोत, याने किमान 100 लोकांच्या पर्यंत जरी हा संदेश दिला तरी सुद्धा आपलं एक सत्कार्य होईल. या अनुषंगाने मी या ठिकाणी आलेलो आहे. धन्यवाद. नमस्कार, मी रावण बसते मळगावात कोटे मुकाम तालुक्यावरून आलो. पेपरला ॲड वाचली, काय नेमकं बघण्यासाठी आलो. नमस्कार, मी दीपक तायडे, मी भुसावळवरून आलेलो आहे. मी SBIला काम करतो आणि जवळजवळ 2 वर्षापासून मी या औषधी देतो आहे आपल्या. तर मला कुठे बाहेर पेशंट शोधायची गरजच पडत नाही. मग आमच्या ब्रांचमधले सगळे लोक मला स्वतः फोन करून मला बोलवतात. मी माझ्या ब्रांचमधल्या आणि इतर ब्रांचमधल्या सगळ्या लोकांनी मी आपले व्यसनमुक्तीचा जो स्प्रे आहे तो डायबिटीस तर बिलकुल म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये डायबिटीस आहे. आज तुम्ही कुठे येतात बरोबर डायबिटीसचे पेशंट आहे म्हणून आपल्या देशाला डायबिटीस कंट्री म्हणतात. तर मला कुठे जायचीच गरज नाही. म्हणजे इतका प्रसार होऊन गेला माझा सगळ्या ब्रांचमध्ये. जळगावचे जेवढे शेडबँकेच्या शाखा असतील त्या सगळ्या शाखांमध्ये मी माझं कार्ड वगैरे वाटून दिलेलं आहे आणि आपलं जे हँडबिल वगैरे आहे ते पण मी देऊन टाकलेलं आहे. त्याच्यामुळे मला घर बसले बिलकुल रोज कॉल असतात. मी एका दिवसाला जवळजवळ 2, 4, 5, 10पर्यंत मी प्रॉडक्ट देत असतो आता आणि माझा चांगला व्यवसाय चालू आहे. तर म्हणजे अशी परिस्थिती आहे माझं की माझा पेमेंटची गरज पडत नाही. मी माझं संपूर्ण कुटुंब याच्यावरच चालतं आहे. मी खूप आनंदाची गोष्ट आहे. माझा मुलगा म्हणतो की पप्पा मी हे काही शिक्षण घ्या आणि आता माझा मुलगा BMS करतो आहे. त्याला म्हटलं बेटा तू हे कर.
तो केल्यानंतर आपण डायरेक्टली आपलं गावामध्येच आपण हेच टाकून देऊ पूर्ण आयुर्वेदिकचा दवाखाना. तुला काही दुसरं करायचंच नाही. आले पेशंट ठीक नाही ते यायच आपलं. माझी मुलगी पण आता 12वी सायन्स झाली, तिला मी BSMS ला टाकलेलं आहे. माझा मुलगा BMS लास्ट इयरला आहे. तर माझं पूर्ण माझी मिसेस पण JNM आहे, नर्समध्ये आहे. म्हणजे आमचं संपूर्ण कुटुंब या मेडिकल क्षेत्रामध्ये असल्यामुळे आम्हाला याच्यामध्ये खूप आनंद वाटतोय. म्हणजे आपल्याला एक याकडे स्वार्थ आणि परमार्थ या दोघं गोष्टी या ठिकाणी आपल्याला मिळत आहेत. आम्हाला कुठे लोकांकडे जायची गरज नाही, लोक आमच्या घरी येतात. आणि एक कसं आहे आपली भारतीय संस्कृती की ज्याच्या दरवाजामध्ये सर्वात जास्त चपला असतात तो सर्वात भाग्यवान असतो असं समजलं जातं. तर मी स्वतःला भाग्यवान समजतो की दिवसभराची माझ्या दारामध्ये जवळजवळ 20, 25, 30, 40, 50 चपला पडलेला असतं. एवढं लोक माझ्या घरी येतात. माझ्या ब्रांचमध्ये मला फोन करतात, मला काम करू देत नाही लोक. म्हणजे माझ्या मॅनेजर मला म्हणतो की बाबा तुम्ही हे काम सोडून घ्या, तुम्ही काम करा. तर म्हणजे खूप आनंदाची गोष्ट आहे. सर्वांना सांगायला मला खूप आनंद वाटेल की कृपा करून तुम्ही मनापासून कोणतेही जर काम केलं तर ते खूप सक्सेस होतं आणि त्याच्यामध्ये आपल्याला आनंद मिळतो. काम छोटं किंवा मोठं ह्या गोष्टीला अर्थ नाही आहे. तुम्ही ज्याही क्षेत्रात जाणार त्या ठिकाणी तुम्ही टॉप करा, तुमचं नाव होईल. कारण काय, तुमचं जे गाव आहे, तुमचं जे काही व्यवसाय हे कोणी ओळखणार नाही. परंतु तुम्ही समाजामध्ये जे काम करताय ते जे तुम्ही वरच्या लेवलपर्यंत जर नेलं तर समाज तुम्हाला एक त्या ब्रँडने तुम्हाला ओळखला जातो. आज मी जरी SBIला जरी काम करत असलो तरी मला स्वामी समर्थ फाउंडेशनच्या माध्यमातून आयुर्वेद डॉक्टर म्हणून मला ओळखतात सगळेजण. तर खूप आनंदाची गोष्ट आहे. मी जवळजवळ माझं भुसावळ म्हणजे जवळजवळ 650-700 किलोमीटर माझी अशी 4थी फेरी आहे. मी 4 वेळा या ठिकाणी येऊन गेलो. थँक्यू. नमस्कार. डॉक्टर रमेश पळसकर, मेहकर तालुका बुलढाणा जिल्ह्यामधून बिलॉंग करतो. मला बरेचसे पेशंटला औषधी देत असताना मला आमचे मित्र डॉक्टर ढोणे सरांच्या माध्यमातून माहिती झाली की नशामुक्ती अभियान आहे. मी त्यामध्ये इंटरेस्टेड आहे, कारण बघतोय माझे नातेवाईक वगैरे बरेचसे नशा करून कोणाचा ॲक्सिडेंट होतोय, कोणाचा पाय फ्रॅक्चर होतोय, कोणाचा हात फ्रॅक्चर होतोय, काहीचा अक्षरशः जीवनामधून उठून जात आहे. तर अशा सिच्युएशनमध्ये मला असं वाटलं की कुठंतरी नशामुक्त अभियानामध्ये आपण सहभाग घ्यायला हवा. मला त्यातली माहिती बरीच आहे, परंतु म्हटलं आपली माहिती काय मिळेल, आपल्याला काय आहे एक्झॅक्ट बघावं लागेल. त्यासाठी आज 5,000 रुपये खर्च करून मी या ठिकाणी आलेलो आहे फक्त माहिती घेण्यासाठी. माझं नाव समर्थ सुनगार, कोल्हापूर जिल्हा परिषद आरोग्य विभागाला सर्व्हिसला होतो. आता सेवानिवृत्त आहे. आता माझं वय रनिंग 74 चालू आहे. पहिल्या महिन्यामध्ये मी आता स्टार्ट करून जवळजवळ 6-7 महिने झाले. पहिल्या महिन्यामध्ये फक्त मी 6 लोकांपर्यंत पोचलो. त्या लोकांना फॉलोअप करत आज माझ्याकडे जवळजवळ 55 ते 55 लोक माझ्याकडे आहेत. दर महिन्याला माझे जवळ 100 पोळी माझ्याकडे जातात. बरेच नशामुक्ती झालेले आहेत, व्यसनमुक्ती जे पेशंट बरेच आपल्याकडे आहेत. त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे शुगरचे पेशंट बरेच लोकांनी गोळ्या बंद झालेले आहेत. असे माझ्याकडे काय आम्ही हँडल केलेलं आहे. शाळेच्या मुलांना पण दिलेलं आहे. असं करत आता काम एकदम छान चाललं आहे. आपण सगळे मिळून देशामध्ये फार मोठं काम करायचं आहे आणि तुमच्या सगळे जो कोणते आलेला आहे कोल्हापूर मार्फत मी आधी जातो. सगळ्यांनी स्वागत करतो. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव आदिलशाह यादव नाईक, नाणीबाई शिंदे कादर इथून मी आलेलो आहे. मी शिक्षक आहे सध्या. तर मला एक नशामुक्त आणि मधुमेह ते कुतूहलापोटी जरा मला ऐकायचं होतं, यासाठीच मी मुद्दाम आलेलो आहे. सामाजिक कार्याची मला आवड आहे. म्हणजे नेमकं काय आहे की मला सुरुवातीला हे पटायला नव्हतं की असं असणं शक्यच नाही, असू शकत नाही. त्या उत्सुकतेपोटी मी इथं आलेलो आहे. नमस्कार, माझं नाव अजय मोरे माझं नाव आहे. मी लाईफ इन्शुरन्स आणि लोनच्या ते काम करतो. नॉर्मली आता मला 10-15 वर्ष झाली या सेक्टरमध्ये. साईड बाय साईड माझं NGO पण आहे, लाईमा सामाजिक संघाच्या नावाने. मी संघाचं पण कार्यकर्ता आहे, RSS. तर हे साईड बाय साईड करतच राहतो मी. आणि हे ऑपॉर्च्युनिटी मी बघितली की मला खूप चांगलं वाटलं. आमचे डॉक्टर भट म्हणून त्यांनी रेफरन्स दिलं. स्वतः मॅडमने प्रोत्साहन करून सांगितलं की तुम्ही या अटेम्प्ट करा, की कसं आहे काय ते. ॲक्च्युली मी एवढं यूट्यूबमध्ये वाचतो बघतो आणि डॉक्टरांसंग पण भरपूर चर्चा करतो. डॉक्टर हेच सांगतात की मधुमेह जे आहे, डायबिटीज जे आहे ते तुमचं किंवा मरसवर ते राहतच. फक्त बॅलन्स थोडंफार राहतं. जे कोणाचं राहिलं तर राहिलं ना, तर कोणाचं ते कंटिन्यूच राहतं. म्हणजे बरं मेडिसिन मरसवर घ्यायलाच लागतं. आणि मी बघून बघून बरंच थोडंफार मला चला बघू आता प्रयत्न करू
तर थोडंसं मी स्वतः पण हे केला थोडा एक्सरसाइज डाईट फॉलो केलं आणि माझं जे 450 होतं ते कमीत कमी आता 168 पर्यंत आलेलं आहे. तर मी बऱ्यापैकी कंट्रोल केलेलं आहे. तर हे मला ॲक्च्युली टोटली मला ते मेडिसिनच नको पाहिजे तर त्या हिशोबाने मी काम करायला बरोबर. चला धन्यवाद. माईक बंद आहे. माईक बंद. पुढे मी व्यसनमुक्तीची माहिती घेण्यासाठी इथपर्यंत आलो आहे. त्यात काम करण्यात मला इंटरेस्ट आहे. नमस्कार. मला मी धनंजय डोंगरे राहतो कोल्हापूर. सर्व्हिसला आहे मी. आम्हाला सरांच्या माध्यमातून इथे आलं मिळालं त्यामुळे मी पहिला सरांचे आभार आणि तुमच्या सर्वांचे आभार मानतो. नमस्कार. मी बिलोली तालुका नांदेड जिल्ह्यातून आलेला. मी पंचगव्य काम करतो आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये मला आवड आहे. तर मी प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचतो की निर्व्यसनी माणूस कसा होईल आणि आयुर्वेदिक औषधीचं पण काम करतो. हे नशामुक्त करणं छान वाटते त्याच्यामुळे मी आलो इथं. नमस्कार. नमस्कार. माझं नाव नंदकुमार महाडिक. मी मुंबईवरून आलो आहे. मी फ्री लिगल काउन्सिलर आहे आणि सामाजिक क्षेत्रात जवळजवळ 16-17 वर्षापासून काम करतोय. वयाच्या 16-17 वर्षापासून सामाजिक कार्यच करतोय. नोकरी पण होती. 16-17 वर्षापासून सामाजिक कार्य करतोय. काय काय करताय सामाजिक? सामाजिक म्हणजे मेडिकल हेल्प देणं. मोतीबिंदूसाठी मॅक्सिमम काही आदिवासी पॉकेट्स वगैरे त्यांना मोतीबिंदू म्हणजे काय माहितीच नसतो. त्या ठिकाणी थोडे जागरूक करणं, हॉस्पिटल्स पण त्यांना ऑपरेशन वगैरे करून देणं आणि आता फ्री लिगल ॲज करतोय मी. आणि हा प्रश्न आमच्या समोर कायम स्वरूप आहे आणि कोणाच्याही घरात डायबिटीस पेशंट आहे. तर त्याच्याकरता जसं मी फेसबुकवर बघितलं शिकलकर मॅडम चॅट्स ग्रुप आणि लगेच मी हो म्हटलं. ॲक्च्युअली गेल्या कॅपलाच येणार होतो पण तिकीट नसल्यामुळे नाही येऊ शकतो पण यावेळेला लगेच आलो. थँक्यू. सर्वांना नमस्कार. मी मनोज विजय मोरे, इगतपुरी, जिल्हा नाशिक या ठिकाणून आलेलो आहे. आमचे जे मित्र आहेत आदरणीय आनंदजी धोंडे सर, त्यांनी मला सांगितलं की मी स्वतः नशामुक्त अभियानामध्ये काम करतो आहे. मी अनेकांना त्याचे अनुभव देऊन गुण दिलेला आहे आणि मी त्यांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्यक्ष कोल्हापूरला जाऊन नेमकं काय आहे या जिज्ञासेपोटी, जाणून घेण्यापोटी आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करावा या हेतूने मी या ठिकाणी आलेलो आहे. धन्यवाद. नमस्कार. मी सुरेश एकनाथ पांढरेकर, स्लायडिंगचं काम करतो. कल्याणवरून आलो आहे. नमस्कार. मी विनोद धोणे, अकोल्यावरून आलो. मी बाय प्रोफेशनल न्यूट्रिशनिस्ट आहे. माझ्या न्यूट्रिशनच्या प्रॅक्टिसबरोबर मी आयुर्वेदाची प्रॅक्टिस करतो. मॅक्सिमम आयुर्वेदिक आणि काही न्यूट्रिशन. कारण न्यूट्रिशन सगळ्या लोकांना डायट काही कळत नाही म्हणून आयुर्वेदाच्या प्रॅक्टिस बरोबर डॉक्टर अशफाक म्हणून माझे मित्र आहेत. त्यांनी मला 15 दिवसाच्या अगोदर सांगितलं की सर ये ऐसा ऐसा चल रहा है, बोले कि नशा मुक्ति हो सकता है. मुझे हाँ हो सकता है, सुनना पड़ेगा. तो उन्होंने नंबर दिया मुझे एक मैडम का, अभी सर ने नाम बोला, हाँ त्यांचा नंबर दिल्यानंतर मी कॉन्टॅक्ट केला. म्हणलं सर यायचं ट्रेनिंगला. मग त्यांनी ट्रेनिंगचे डेट सांगितलं, मुलांनी करूया. आणि तसे पेशंट आमच्याकडे येतच असतात की सर नशेसाठी काही आहे का, त्यांचे विशेष येते. आम्ही सपोर्टिव्ह देतो की बाबा तुला चक्कर येतात, चक्कर येऊ देणार नाही, तुला इम्युनिटी वाढवून देऊ, पण नशा मुक्ती नव्हतं करू शकत. आता या माध्यमातून आणखीन सपोर्ट होईल आणि लोकांचे घर वाचतील. धन्यवाद. नमस्कार. माझं नाव आकाश बाचनकर. मी कागद कोल्हापूरच राहणार आहे. प्रोफेशनल मी डिझाईन इंजिनियर आहे. साईड बाय मी शेती पण करतो आणि ट्रान्सपोर्टचा बिझनेस. नमस्कार. माझं नाव सुयोग गावडे. मी खेड रत्नागिरीवरून आलो आहे. मी नोकरी करतो आणि इथे येण्याचं कारण म्हणजे माझे सर यांनी मला एक सजेस्ट केलं की सोशल वर्कचं काम करत असेल तर एक प्लॅटफॉर्म आहे, आपण जाऊन पाहून घेऊया फक्त. तर मला इथे येण्याचं कारण म्हणजे सर्व त्यांचंच आहे. सरांनी इथे मला घेऊन आले की पुढे आपण काहीतरी करूया. जे आपल्या लेवलचे लोक आहेत, मुलं आहेत, ती ड्रिंक्समध्ये गेलेले आहेत, त्यांना कुठेतरी चांगलं मार्गदर्शन भेटेल या उद्देशाने मला सर इथपर्यंत घेऊन आले. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि तुमच्या सर्वांचाही आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार.
माझं नाव निलेश कांदेकर. मी खेड रत्नागिरीहून आलो आहे. मी प्राथमिक शिक्षक आहे. तर मला सामाजिक कार्याची खूप आवड आहे आणि गेले 2 वर्ष आम्ही मन की शक्ती पूर्ण महाराष्ट्रभर अगदी मोफत ध्यान केंद्र चालवतो. ऑनलाईन ध्यान केंद्र म्हणजे रात्री 9 ते 11 या दरम्यानमध्ये आम्ही झूमवरती ध्यान लोकांना ज्ञान आणि ज्ञान हे आम्ही देत असतो आणि त्या माध्यमातून एक सामाजिक कार्य करण्याची आवड या उद्देशाने मी इथे आलेलो आहे. तर आपल्या सर्वांचं मी कृतज्ञता व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव अण्णासाहेब विष्णू गिरीपुळे. मी राहणार डोलेवाडी, तालुका निपाणी, जिल्हा बेळगाव, कर्नाटकमधून आलो आहे. कारण याची माहिती मला गौरी पाटील जे आहेत आणि पवार सर यांनी दिली होती की तुम्ही एकदा या कार्यक्रमाला हजर राहा म्हणजे तुम्हाला काय काय आहे ती माहिती मिळेल. माझा व्यवसाय जे आहे औद्योगिक प्रकल्प सल्लागार म्हणून मी काम करतोय. गेली 31 वर्ष झालं वेगवेगळे उद्योग उभारणी करणे, त्यासाठी लागणारी कर्ज सबसिडीची वगैरे सगळी कामं मी करून देते. मला असं वाटतं की आता एवढे 31 वर्ष मी काम केलो, आपले इन्कम काय आहे ते केलेलं आहे, पण समाजासाठी मी गेली 8-10 वर्ष झालं वेळ देतोय, पण थोडा देतोय. त्याच्यावर हे पण काम करायला मला आवडेल म्हणून मी या ठिकाणी हजर झालो. नमस्कार, मी कैलास भारती, लासलगाव, जिल्हा नाशिक इथून आलेलो आहे. सेवानिवृत्त प्राचार्य आहे. 30 जूनला मी सेवानिवृत्त झालो. सोशल मीडियाच्या माध्यमातून श्री सुहास पाटील यांच्या संपर्कातून मी इथे आलेलो आहे. एक 5-6 महिन्यापासून त्यांच्या संपर्कात होतो, परंतु प्रत्यक्षात 30 जून नंतर रिटायर झाल्यानंतर मी आपल्या प्रॉडक्ट्स जे आहे अँटॉक्स डी आणि टी हे वापरायला सुरुवात केली. माझी शुगर 200, 250, 250 राहायची, परंतु ती 1 जूनपासून मी ते दोन्ही प्रॉडक्ट वापरतो आहे आणि ती शुगर आता कालसुद्धा मी रिपोर्ट करून मग इकडे आलो तर ती शुगर नील झालेली आहे. नील म्हणजे 100च्या खाली, जेवणानंतर ती 100च्या खाली. 8-9-10 वर्षापासून सर्व प्रकारचे आयुर्वेदिक, ॲलोपॅथी सर्व वापरले गेलेले आहेत आणि खूप प्रॉडक्ट्स, खूप आयुर्वेदाचे प्रॉडक्ट्स वापरण्याची मला हौस असते. सर्व प्रकारचे वापरले, पण या प्रॉडक्ट्समध्ये वेगळं काहीतरी दम आहे किंवा वेगळं काहीतरी घटक आहे हे नक्कीच, म्हणून हा फरक पडलेला आहे. आणि याच्यामुळे मला या संस्थेशी जोडावंसं वाटलं की शुगर हा आपल्या व्यक्तिगत नाही तर समाजाचा मोठा प्रॉब्लेम आहे. तसंच एक तिसरं प्रॉडक्ट जे आहे पेन नील चूर्ण, ते या माहिती पत्रकात नाही आहे, परंतु ते पेन नील चूर्ण मी वापरलं 1 महिन्यापासून. माझा प्रॉब्लेम असा होता सर की गेल्या 7-8 वर्षापासून मला मांडी घालून बसता येत नव्हतं आणि सर्व उपचार झाले. ॲलोपॅथी, आयुर्वेदिक, पंचकर्म, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर सगळ्या प्रकारचे उपचार झाले, परंतु तेवढ्या पुरता तात्पुरता फरक पडत होता. मांडी घालून काही मला बसता येत नव्हतं. परंतु पेन नील चूर्ण 1च महिना झाला, मला 1-1.5 महिना झाला असेल साधारणतः. तर ते पेन नील चूर्ण वापरल्यामुळे मी आता मांडी घालून बसू शकतो. कारण जेवणाला मांडी घालून बसणं तेव्हाच पूर्ण जेवण होतं आणि बाहेर जेवायला गेलं जिथं खुर्च्यांची, टेबलांची व्यवस्था नाही तिथं जेवायला जाणं म्हणजे कुचंबना व्हायची. मला टेबल खुर्ची मागवायची किंवा जेवण न करता निघून यायचं. तर मला हे खूप वाईट वाटायचं. परंतु या संस्थेमार्फत हे जे चूर्ण मिळालं, या चूर्णामध्येही वेगळा काहीतरी दम आहे सर, की 1 महिन्यात मला साधारणतः 10-15-20 मिनिटं मी मांडी घालून बसू शकतो. धन्यवाद हे समर्थ सोशल फाउंडेशन आणि ज्यांच्या मार्फत मी इथं जोडले गेलो ते सुहास पाटील आणि आपली सगळी टीम. धन्यवाद. नमस्कार, मी वाशिम जिल्ह्यातून शेंदुर्ली इथं गाव आहे माझं, ग्रामीण भागात राहतो. जास्तीत जास्त जंगलाशी आमचा संबंध आहे आणि निसर्गावर प्रेम माझं सुरतपासून आहे. निसर्ग जर टिकला तरच आपण टिकू. त्याच्यासाठी अगोदर त्या निसर्गात राहणारा जो बुद्धिजीवी आहे तो टिकणं महत्त्वाचा रोल आहे.
कारण निसर्गाला आपले बदल करता येत नसतात, ते आपल्याकडून निसर्ग बदल करून घेत असतो. आपण पाश्चात्य संस्कृती आणून म्हणजे दुधाचं जसं दही करून टाकतो, त्या दह्याच्या पलीकडे आपण आपली अवस्था करून टाकली. आपण कपडे बदलले, राहणीमान बदललं, सगळ्या गोष्टी बदलत असताना मी कोण आहे याची स्वतःची ओळखच भुलून गेलो. पण त्याच्यात अपवाद म्हणून आम्ही काही आदिवासी लोकांसोबत राहून काही निरीक्षणं केले. शेतीशी निगडीत माझा व्यवसाय आहे, ठिबक क्षेत्रात मी काम करतो आणि त्याच्यामुळं माझ्यासोबत झाडं लहान गवतासहित आमच्यासोबत बोलते होता. पाखरानं केलेली कृती, कीटकानं केलेली कृती ही माझ्या लक्षात येते आणि हे करत असताना उठाठेवी जेव्हा माणूस असते तेव्हा तो कोणाला तरी शोधत असते. जेव्हा करमणूक म्हणून जेव्हा तुम्ही मोबाईल वापरता तेव्हा तुमची विकृती होते आणि मोबाईलचा एक कुठेतरी मग गुरु कुठेतरी सापडत बा, काही याच्यातून कोणातरी दुनियेत चांगला व्यक्ती सापडत माझ्यासोबत धागा बांधला जाईल. त्याच्यातून मी असलम शेख सर सोबत फेसबुकवर जोडल्या गेलो. त्यांच्यासोबत मी शोधत होतो. मला थोडीशी पैशाची चणचण भानत होती. पैशासाठी म्हणजे माझ्या कुटुंबासाठी गरज नव्हती, पण मी जे सामाजिक कार्य माझ्या जे डोक्यात आहे हे करत असताना नुसतं बोलून होत नाही. त्याला पैशाची जोड जर नसली तर तुम्ही कोरडं जर कोणाकडे जर जातो आपल्याला हे कार्य करायचं आहे, ते कार्य करायचं आहे, ते कार्य होणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला पैशाची पाठबळ असणं गरजेचं आहे. तुम्ही नुसतं आपण कथा सांगते तिथं प्रसाद नाही वाटला तर तुमची ती कथा ऐकायला कोणी तयार नसते. त्यासाठी सामाजिक रोजगार असला पाहिजे, सामाजिक बांधिलकी असली पाहिजे आणि याच्यासाठी असल्यानुसार असं होतं की बा आम्ही तुम्हाला रोजगार मिळवून देऊ असं त्याचं एक स्टेटमेंट होतं. आणि सुदैवाने म्हणजे मी 15 दिवस अगोदर हे इथं केंद्र आहे पहा सातारा आपल्या वारणाकडे नाही इथं मी सोयाबीनच्या प्रशिक्षणासाठी चालू होतो कोल्हापूर साताऱ्याच्या पुढचं पाटण. तर ते प्रशिक्षण करून नुकतंच घरी पोहोचलो, नाही तर तिथूनच मी इथं आलो असतो. ते साताऱ्याला जेव्हा आलो होतो मागच्या वर्षी याच महिन्यात जवळतो सरांशी बोलणं झालं आणि मी जवळून जे कुटुंब आलेले आहेत, मी जेव्हा ठिबकसाठी जातो शेतकऱ्याकडे तर त्यांच्याकडे मला काही जसं आपण पाहुणा म्हणून जातो तर भातकं घेऊन जात होतो बा, काहीतरी फळं नेले पाहिजे, बिस्किट नेले पाहिजे. तर मी जेव्हा आता शेतकऱ्याकडे जातो तर त्याचं उत्पन्न आणि त्याची जी कुटुंबाची अवस्था बिघडलेली आहे, काहीतरी आजार आहेत, त्यांना वात आहेत, पित्त आहेत, म्हणजे त्यांचं अनबॅलन्सिंग आहे. त्याच्यासोबत हा जो एक शुगर आणि व्यसन असं घर नाही अशी मला अवस्था फार दिसली आणि त्याचा मला फार कदर आली. आणि त्याच्यातून हे जेव्हा मी माझ्या कुटुंबापुढे शेअर केलं की अशी गोष्ट आहे तर ते कुटुंब माझं कालपर्यंतही मान्य करायला तयार नव्हतं. काहीतरी याच्यातून फसवणूक होईल, लोक आपलं नाव गोटे आहे, आपल्या घरावर गोटे घेऊन येतील. तरी ते जुमानलं नाही. मुलांचं असं म्हणलं की आपल्या घरी ठीक आहे ना, 15 एकर शेती आहे, आपण ठिबकमधून कमवतो, कशाला फालतू व्यवसाय करायचा ह्या भलत्या गोष्टी. पण मला डायग्नोसिस करायचं बऱ्याच दिवसापासून शिकवलं होतं, म्हणून म्हटलं आता चला याच्यात एक गोटा मारून पाहू. आणि तो गोटा मला वाटतं योग्य ठिकाणी लागलेला आहे. तर आता या कामासाठी निश्चित आपण वाहून घेऊ आणि यश मिळवू. नमस्कार. माईक. नमस्कार, माझं नाव देवव्रत साहेबराव लोंढे. मी एका मजुराचा मुलगा, सेंट्रिक कॉन्ट्रॅक्टर आहेत बाबा माझे. मी मागील 16 वर्ष वयाच्या 16 वर्षापासून मी सामाजिक कार्य करतोय. माझी स्वतःची आसरा फाउंडेशन आहे. त्या माध्यमातून मी तळागाळातल्या लोकांना ज्या काही गव्हर्नमेंटच्या पॉलिसी आहेत त्या देण्याचं काम करतोय. दुसरं म्हणजे माझं स्वतःचं स्पर्धा परीक्षेचं केंद्र आहे. तिसरं आता जे कामगार नोंदणी म्हणून जे आहे फेमस लाल बावटा म्हणून, त्यात पण एक योजना आहे की नशामुक्तीसाठी केंद्र आहे. त्यामुळे सय्यद सरांकडून माझी ओळख झाली, सय्यद सरांची माझी ओळख झाली. मी BJPचा सरचिटणीस आहे जिल्हा लेवलचा ग्राहक संरक्षण आणि पश्चिम महाराष्ट्राचा कामगाराचा अध्यक्ष. ते मंडलच्या ह्याच्यामध्ये सरांचा नंबर आलता, त्यातनं माझी ओळख झाली. आज माझं पहिल्यांदाच इथे येणार सय्यद सर. बाकीच्या सगळ्या गोष्टी चालूच आहे. स्पर्धा परीक्षा सकाळी ट्रेनिंग मोफतमध्ये चालू आहे. मित्र शिबिर सगळे आयोजित असतात माझे, सगळ्या रक्तांच्या, डोळ्यांच्या किंवा ऑपरेशन या योजना सगळ्या चालूच आहेत.
नमस्कार, माझं नाव रवींद्र प्रकाश वाडेकर. मी जळगाववरून आलो आहे. युवा फाउंडेशन जळगाव या संस्थेत आम्ही गेल्या 10 वर्षापासून काम करतो आहे आणि आपल्या समर्थ फाउंडेशनचा आम्हाला त्यात फायदा होईल यासाठी आम्ही ते आलो. नमस्कार, मी प्रसिद्ध निंबाळकर आणि पुण्यातून आलो. आम्ही सोबत काम करतो. युवा फाउंडेशन आमचं सोशल वर्कचं नाव आहे आणि साधारणतः 10 वर्षापासून आम्ही अनाथ मुलांसाठी काम करतो आणि पाण्यावर काम करतो, पाण्याबद्दल जनजागृती करतो आणि स्वतःच आमचं इंटेरियर्सचा पुण्यामध्ये आणि जळगावमध्ये बिझनेस आहे. तर होपफुली समर्थ सोशल फाउंडेशन सोबत जोडण्यासाठी आणि फाउंडेशनचं काम पुढे चालवण्यासाठी आज आम्ही इथं. थँक्यू. आणि गौरव काळगे सरांचं पण थँक्यू, त्यांच्यामुळे आज आम्हाला इथे ॲड करतात. थँक्यू. नमस्कार, मी मनीषा अण्णा पाटील नवी मुंबईवरून आलेले आहे. मी हाऊसवाईफ आहे, पण मला या नशामुक्त केंद्रामध्ये म्हणजे काम करण्याची खूप आवड आहे. मिस्टरांनी सांगितलंय की म्हणजे सगळं सोशल वर्कर आहे, त्याच्यासाठी मला यामध्ये काम करायला आवडेल. अण्णा पाटील नवी मुंबई शिक्षण संस्था आहे आणि समर्थ सोशल फाउंडेशन बरोबर काम करण्याची इच्छा आहे म्हणून. कृष्णा कोंडुलकर, करमाळा म्हणजे करमाळा शहरातून मी आलो इथं. तर प्रदीप उपाध्याय सरांच्या माध्यमातून मला ह्याची माहिती भेटली. माझं उपचार केंद्र आहे करमाळ्यामध्ये आणि पॅरालिसिस पेशंट मी मसाज करून आणि आयुर्वेदिक औषधाच्या माध्यमातून मी पॅरालिसिस पेशंट रिकवर करतो आणि मणक्यात गॅप पडलेले किंवा इतर आजार जे दवाखान्यामध्ये सहजासहजी रिकवर होत नाहीत की त्यांना जे ऑपरेशन करण्याची म्हणजे परिस्थिती येते, तर ते पेशंटसुद्धा मी फक्त मसाज करून आणि प्रेशर पॉईंट हे करून सरांनी सांगितलं की प्रेशर पॉईंट हे करून बघितलं, ते करून बघितलं, त्याचा काही फायदा झाला नाही. तर सर तुमच्या मांडीमध्ये गाठी झाल्या तर थोडंच प्रॉब्लेम आहे फक्त. तर ते योग्य पद्धतीने जर त्याची मसाज केली तर तुम्ही सहजासहजी रिकवर होऊ शकताय. आणि मला हे तर आहेच, मी पॅरालिसिस पेशंट तर रिकवर करतोच, पण एक नशामुक्तीचं आणि लहान मुलांसाठी मधुमेह हे फायदा. आणि आमच्या इथं बाबू सर म्हणून आहेत, ते त्यांच्या पायाचं थोडंसं प्रॉब्लेम होते, आले होते. तर त्या सरांनी सांगितलं की डॉक्टर साहेब तुम्ही असं करा, या ठिकाणी असं आहे, नशामुक्तीचं आहे, लहान मुलांसाठी आहे. आणि मला एक योग्य वाटलं. मला माहिती झालेलं एक 10 दिवस झालं की मी लगेच उपाध्याय सरांबरोबर कॉन्टॅक्ट केलं की म्हटलं की मी हे करू इच्छितो की एक पॅरालिसिस पेशंट आणि ते नशा त्याचं कुठंतरी कॉन्टॅक्ट आहेच. कारण बरेचसे पेशंट असतात की नशामुळे ह्याच्यामुळं त्यांना पॅरालिसिस होतो आणि बरेचसे पेशंट असे मला भेटले. म्हणून मी म्हटलं की हे जर आपल्याला पॅरालिसिस थांबवायचं असेल किंवा इतर आजार थांबवायचे असतील तर आपण ह्या समर्थ माणसाला भेट दिली पाहिजे आणि ह्याच्या माध्यमातून काम करून की म्हणजे मुळासकटच हे आजार पॅरालिसिस किंवा इतर आजार पायाचे मणक्याचे आजार सुद्धा ह्या नशामुळे होते बरेचसे पेशंट. तर ह्याच्याबरोबर जर जॉईन झालो तर आपण बरेचसे पेशंट रिकवर करू शकतो. ह्याच्यामुळे एक मी उमेद घेऊन म्हणजे इथून काहीतरी शिकण्यासारखं आहे, इथून कोण आहे समाजाचं काहीतरी आपल्याला कल्याण करता येईल. दोन्हीच्या माध्यमातून मी या ठिकाणी आलेलो आहे आणि आशा करतो की मला हे जे आहे मी जे ठेवून आलेलो आहे या ठिकाणी माझी पूर्ण नमस्कार, मी नीता नारायण पवार. माईकवर. मी एक व्यावसायिक पण आहे आणि ह्यामध्ये माझा पुतण्या संतोष पवार हा काम करतो आणि मी बचत गटासाठी काम करते महिलांच्या. त्यातच महिलांचे प्रश्न आले की आमच्या घरी मिस्टर किंवा त्यांचा मुलगा वगैरे असे दारू पितात किंवा अनेक व्यसनं आहेत, त्यामुळं आम्हाला त्यातून मुक्ती म्हणजे असं काहीतरी मिळावं. मग त्यानंतर मी पुतण्याशी बोलले आणि ह्यामध्ये उतरले. आणि आमच्या घरी तसं माझे मिस्टर नारायण पवार हे अण्णा हजारे कमिटीचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम करतात आणि घरी सामाजिक वर्क नमस्कार, मी कोमल परंदे कोकण शहरामधून आले, सासूबाई मांडे. बी.कॉम स्टुडंट आहे. आत्ताच नवीन लग्न झाले, सासरे
फसवून सुद्धा तुम्ही पण आले. नमस्कार, माझे नाव प्रीती विशाल रेडेकर, राहणार इचलकरंजी. मी अगोदर जॉब करत होते आणि आता हाऊसवाईफ आहे. घर बसल्या म्हणजे एखादं असं काम करायची संधी मिळते सर, त्या हेतूने मी. नमस्कार, प्राजक्ता कांबळे, हातकणंगलेवरून आले, सोशल वर्कचे आवड. नमस्कार, नाव रश्मी नामदार कोल्हापूरचीच आहे. गेल्या आता 5 वर्ष मी वेलनेस इंडस्ट्रीमध्येच काम करते आहे. म्हणजे आरोग्य द्यायचं लोकांना काम करते. शिवाय माझं मी ज्योतिषभूषण असल्यामुळे माझ्याकडे पत्रिका बघायला लेडीज येतात ना, मग त्यांचे अनेक जणांचे कुटुंब असे आहेत की घरात व्यसन असल्यामुळे त्यांच्या घरात प्रॉब्लेम्स होतात पैशाचे म्हणायचे. मग माझ्याकडे वेलनेस इंडस्ट्रीच्या माध्यमातून माझ्याकडे अनेक प्रोडक्ट्स आहेत ज्याच्या माध्यमातून मी अनेक लोकांना आरोग्य दिलेलं आहे. बीपी डायबिटीस ह्याच्यावर आहे. पण व्यसनसाठी माझ्याकडे कुठलं आमच्याकडे तसं पर्टिक्युलर व्यसनवर नाही आहे. मग ते काय आहे आणि ते आनंद लोहार सरांनी मला याची माहिती दिल्यानंतर चांगलं वाटलं की आपण समाजसेवा करतोय. माझं कारण माझं ब्राह्मण वधूसूचक पण माझं आहे, पण त्या थोडं आता हे करायला पण लोकांना चांगलं द्यायचं समाजात मला आवड चांगली आहे. तर मला ह्याच्या माध्यमातून जर नशा जर लोकांनी सुटली तर हे मोठं पुण्याचं काम माझ्यातनं होऊ शकेल, म्हणून मी आज यासाठी इथं आलेले आहे. नमस्कार, माझं नाव वर्षा बालकृष्ण सुतारे, मी पुण्यामधून आले आहे आणि माझं मेन प्रोग्राम म्हणजे नॅचरोपॅथिस्ट आणि योग थेरपिस्ट आहे, गुरुकुलमधून झालेलं आहे. त्याच्याबरोबर नॅशनल म्हणजे याच्यावरती पण आहे काम. पण मी बघितलं की मला म्हणजे मी समर्थ सोशल फाउंडेशन जोडलेलं अवधूत लोहारमुळे मी मला कॉल केला की असं नाही म्हणून. मला अगोदर थोडंसं असं नाही की विश्वास नाही आहे, पण आतापर्यंत जेवढे अनुभव आहे कारण माझ्या घरातच मी पाहिलेलं आहे की या नशेमुळे तरुण गेले. नशा एक व्यक्ती करतो पण संपूर्ण कुटुंब भोगतो आणि ते मी पाहिले स्वतःच्या डोळ्यात वगैरे. हे असं कुणाच्या घरी असं होऊ नये म्हणून मी याला इथे आली. कारण मी खूप शोध घेतला होता याचा, कारण मला रिसर्चिंग करायला फार आवडतं या गोष्टी लहानपणापासून वगैरे. खूप मी याचा मार्ग शोधत आले होते की कुठून मिळेल, कसं मिळेल, काय होईल म्हणून. कारण शेवटी म्हणतात ना कुठे ना कुठे याचा अंत होतो आणि तो हा अंत आज मला एवढ्या वर्षातून लोकांना सापडला. खरंच फार सुंदर आहे. सगळ्या काही गोष्टी नमस्कार, मी कोकणातून वेगुर्ल्यातून आलो आहे. जाफर शेख माझं नाव आहे. मी लोकशाही मराठा पत्रकार संघटनेचं मी कार्यकर्ता आहे. आणि आमचे लोकशाही मराठी पत्रकार संघटनेत परत जिल्हाध्यक्ष म्हणून तावडे मॅडम आहेत. त्यांच्या संकल्पनेत त्यांच्या सांगण्यावरून मी प्रेरित होऊन मी आज त्यांच्या सांगण्यावरून मी इथे आलो. मला समाजसेवेची फार आवड आहे आणि संघटनेमार्फत मी समाजसेवा करत असतो. तसं म्हणलं तर या संघटनेमार्फत हे पण एक कार्य पुढे न्यायचं आहे आणि त्याप्रमाणे मला काम करायचं आहे म्हणून मी त्या. नमस्कार, मी सुहास नाईक फ्रॉम गोवा आणि मी सेल्फ एम्प्लॉईज आणि त्याच्यानंतर VRS याने व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतलेला एम्प्लॉईज पण आहे. त्याच्यानंतर मला आध्यात्मिक क्षेत्रामध्ये भरपूर रुची आहे आणि त्याच्यामध्ये मी काम करतो आहे. त्याच्यानंतर झाडं शेती ह्याच्यामध्ये लावणं, भाज्या वगैरे ते वगैरे करणं ते पण आवड आहे. फुलं झाडं पण लावणं आवड आहे आणि ते करतो आहे. आणि बाकी समाजसेवा करणं पण हे मला आवडतं. मी लक्ष्मी थोरात कराडवरून आहे. नॅचरोपॅथी तज्ञ आहे आणि बघूया म्हटलं नशामुक्ती काय. नमस्कार सर, मी कोल्हापूरचा आहे. ऐकलं मी माईक बंद. मी आता सर्वांचं ऐकलं बोलणं, त्यातून मी तर आता एवढंच सांगू शकतो, मी याच्या अगोदर व्यसन करत होतो आणि आता जे उभा आहे तुमच्या समोर ते मी व्यसन करत नाही. त्यामुळे आता सध्या जर बोलायचं झालं तर एक महिना माझी जर गोष्ट माझी अशी होती तर माझ्या दोन्ही पॉकेटमध्ये ह्या साईडला माचीस असायची आणि ह्या साईडला सिगरेट बॉक्स असायचा.
पण आताच्या स्टेपला माझ्या या साईडला असं झाले, या साईडला फक्त मोबाईल आहे आणि या साईडला वॉलेट आहे आणि हे सगळं तुमच्यामुळे झाले आणि ते पण आहे एकदम. त्यामुळे एवढंच बोलून मी माझं बोलणं थांबतो. नमस्कार सर. आवाज मोठा असेल तर माईकची काय आवाज हो ठीक आहे. त्यांचा आवाज बरोबर बारीक आहे आणि त्याला स्वतःला वाटते की माझा आवाज नाही मोठा. त्यांनी माईक वापरा. नमस्कार सर, माझं नाव संतोष गेजगे. मी जतवरून आलो आहे. या ठिकाणी येण्यासाठी मला माझे भाऊ लक्ष्मण गेजगे यांचं मला मार्गदर्शन मिळालं. त्यांच्यासोबत मी या ठिकाणी आलेलो आहे. तर इथे येण्यापाठीमागचं कारण असं आहे की माझ्या बाबांचं जे निधन झालं हे व्यसनामुळे झालं आणि जोपर्यंत बाबा जिवंत होते तोपर्यंत मी घरात कधी एक 5 रुपयाचं मिठाचं पॅकेट घरी कधी आणलं नव्हतं आणि बाबांच्या नंतर घरात मोठा मुलगा मी असल्यामुळे एकदमच माझ्यावर पूर्ण घरातील जे काही लोक आहेत त्यांच्या सगळ्यांची जो भार होता तो माझ्यावरती आला आणि त्यावेळी मला कळायला लागलं की घराची जी मेड म्हणतात ना ती मेड काय असते आणि ती गेल्यानंतर जे आपल्यावर जबाबदारी आली तेव्हा ते समजलं की अशी वेळ आणखी कोणावरती येऊ नये. त्यासाठी मला खरोखरच एक अपेक्षा किंवा मी शोधत होतो. सध्या मी आयुर्वेदिकचे जे झाडपाल्याची औषधं आहेत 50 रोगावरती मी औषध देतो आणि त्यामधून मला नशामुक्तीसाठी काही मिळालं नाही. थोडंफार मिळालं पण त्याचा इलाज नाही झाला. तर आमच्या भावाकडून मला हे समजल्यामुळं मी या ठिकाणी 3 वेळा नाव नोंदणी केलं होतं आणि तांत्रिक काही अडचणी आल्यामुळं मला इथं येता आलं नाही. 17 तारखेला मला पाठीमागच्या महिन्यामध्ये यायचं त्याच दिवशी माझ्या वडिलांची पुण्यतिथी होती आणि त्यामुळे मी या ठिकाणी नाव नोंदणी केलं होतं परंतु आलो नाही. आणि आज हर एक काही गोष्ट असं सगळं काय पाठीमागे ठेवून कालपासून मोबाईल बंद ठेवून मी इथं यायचं म्हणून आजपर्यंत माझा मोबाईल बंदच आहे. इतर गोष्टी मी स्वीकारायच्या नाहीत, याकडे यायचंच म्हणून आता देखील माझा मोबाईल बंद आहे. रस्त्यात येताना पण बंद आहे आणि या सगळ्या गोष्टीमुळे मी या ठिकाणी आलेलो आहे. त्याबरोबरच दुसरी माझी अशी ओळख आहे की मी एक सर्पमित्र आहे. आता पावसाळ्यामध्ये बऱ्याच ठिकाणी दिवसातून मला 10 वेळा फोन येतात कोणाच्या घरी पावसामुळे साप बाहेर येतात. तर ते पकडून व्यवस्थितरित्या बाहेर नेऊन सोडायचं काम मी आणि माझा भाऊ चिक्या गेजगे म्हणून आहेत. आम्ही दोघं आतापर्यंत कमीत कमी 5000 सर्प जे लोक मारत असतात त्यांच्यातून वाचून त्यांना जंगलात नेऊन सोडलेलं आहे. खरोखरच समाजसेवा करायची जास्त आवड आहे त्यामुळं या ठिकाणी मोबाईल ऑन करून घरी कुठे सांगा मी पोहोचलो म्हणून घरी सांगण्यात आलं आणि सर तुम्ही इकडे नवीन नमस्कार, मी डॉक्टर सूर्यकांत शिंदे सांगलीहून आलो आहे. मी होमिओपॅथिक जनरल प्रॅक्टिस करतो. म्हणजे डॉक्टर हे आनंद पवार सरांच्याकडून याची माहिती मिळाली त्यामुळे नवीन काहीतरी करण्याची संधी मिळते त्यामुळे मी सर्व क्षेत्रातील उत्तम रीती जमलेला जो समाज मेळावा आहे या सर्वांचा पहिल्यांदा नमस्कार करतो. माझं नाव आनंद सोमानाथ शिंदे, राहणार मुगळी तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर. मी सर समाज क्षेत्रामध्ये 10 वर्षापासून काम करतो. त्यामध्ये दीपक एनर्जीची जी औषध आयुर्वेदिक औषध होती त्यापासून कॅन्सर बिन्सर बाकी बऱ्याच रोगावरती मी ट्राय केलेला आहे आणि त्याचा प्रसार पण केलेला आहे. आजच उत्तम कांबळे सरांमुळे मी आज इथं आलो आणि फाउंडेशनचे काय कामं आहेत काय कृत्य आहे त्यामुळे मला भाग घ्यायचा आहे म्हणून इथं आलेलो आहे. धन्यवाद. मी अकलूजवरून आलेलो आहे. मी असं काही करू तुमच्यासारखा डॉक्टर किंवा असं काही काहीच नाही. मी सर्वसाधारण माणूस आहे. तर सर मी हॉस्पिटलमध्ये 25 वर्ष झालं काम करतो. मग तुम्ही रुग्णाची सेवा करते पण 25 वर्ष आलेली आहे परंतु माझ्या शरीराच्या वाटेला असं काही आजार आला आहे की तो मला मूड देखील धरता येत नाही. परंतु मला एक असं व्हॉट्सअप मी रोज बसत असतो की माझं जीवन कुठेतरी व्यवस्थित व्हावं आणि त्याच्यातून मी कुठंतरी माझं शरीर व्यवस्थित व्हावं. मला चालता येत नाही. मला 2 मुलं आहेत. मला लग्न
बाकी सर्व गोष्टी करायच्या आहेत, परंतु माझं शरीर पूर्ण थांबलेलं आहे. मग कुठल्या ते ताईंचा नंबर मला मिळाला, त्या ताईंचं नाव पण मला माहित नाही, ते आलेत बहुतेक इथं. आणि तिथं आल्यानंतर मी त्यांना विचारलं की माझं असं आहे, मी एक महिना झाला फोन करतोय थोडा. ते म्हणले तुम्ही एक वेळेला येऊन जा. मग ठीक आहे. मग पुन्हा असंच एक मला देवसाहेबांचा फोन नंबर भेटला, त्याच्यानंतर सांगितलं तो माझा असा एक प्रॉब्लेम आहे, मी कुठली नशा करत नाही किंवा काहीच करत नाही, परंतु तरी पण माझ्या वाटेला आलेलं नाही. मग सर म्हणाले की तुम्ही एकदा या आणि इथं जॉईन करा आणि त्याच्यानंतर तुम्ही त्या सरांचं पण काय मला नाव माहीत नाही, मग तर ते तुम्हाला औषध देतील आणि त्याच्यातून मी म्हणतो की मी जर दुरुस्ती झालो तर मी पण दुरुस्तीवर माझं घर पण होईल आणि बाकीच्या गोष्टी सुरळीत होतील. एवढं तुम्ही देवापाशी प्रार्थना तुमच्यापाशी करत तुला काही न काय. माझा आवाज येतो तुम्हाला? येतोय. माईक नको. आवाज मोठा आहे. बाळा तू आज एक शपथ घे, मी बरा झालो. काय म्हणायचं? आज मी बघा तू बरा झालो. टू बी इन प्रेझेंट. बरा होणार आहे ना इथं आलेलो. बरा झालेलो, मी बरा झालेलो, मी बरा झालेलो. तू जेव्हा एकांतात असते, आता तू एकांतात असतेस. ही व्यथा अशी आहे की तू एवढ्या सगळ्या माणसात एकटा आहेस. त्या सगळ्यांचं बोलणं चाललं तुझ्या डोक्यावर, तुझ्या मनावर त्याचा काहीच करणार झाला नाही. तू तुझ्या स्वतःचा विश्वास तू कुठेही कशात लक्ष नाही. फक्त आता तुला एक मंत्र सांगतो. माझं वय जास्त आहे तुझ्यापेक्षा, ही माझा आशीर्वाद पण आहे. तू जेव्हा जेव्हा रिकामा आहेस, एकांतात आहेस, मनातल्या मनात मोठ्या नाही, मी बारा झालेलो, मी म्हणतो असं मोठ्या म्हणतील आणि कुठे तुला अनपिढी करतील त्या डोक्याला काय परिणाम झाला का म्हणून. तू स्वतः म्हणायचं. काय म्हणायचं? मी बरा झालेलो, मी बारा झालेलो. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळ्या औषध तू घ्यायचं. निश्चित बरा औषध. कारण तू बरा झाला आहेस आणि मला बरं व्हायचं आहे, हे जोपर्यंत तुला वाटत नाही तोपर्यंत आम्ही बाह्य जगातली माणसं काही करू शकतो. तुझ्या लक्षात आलं? मी आरवाय पाटील, गाडगेबाई ट्रान्सपोर्टला सिनियर ट्रॅफिक ऑफिसर 25-26 वर्ष. दारू आणि माणसाचं जीवन काय आहे त्याच्यावरती पुस्तकच लिहि. आज 62 वर्षाचा आहे. वयाच्या 23व्या वर्षी नोकरी लागलो. 84 आणि माझ्या अवतीभोवती दारू अजूनही आहे. वडीलच दारू होते का ते ड्रायव्हर होते आणि गाडगेबाई ट्रान्सपोर्टला त्यांचा बॉस होतो. रिक्षा चालवून शिक्षण पूर्ण केलं. BCom झालो, MCom झालो, लॉ केलं. पण मी नोकरीला पाटील असल्यामुळं आम्हाला एक शिकवलं गेलं, जीवन जगायचं असेल तर नोकरी आवश्यक आहे. फार चुकीची संकल्पना मांडली गेली, फार चुकीचं सांगितलं गेलं आणि त्याचा व्हिक्टीम आहे. मी ज्या वेळेला मॅट्रिक पास झालो 1979ला, 1976ला SSCचा दुसऱ्या बॅचचा विद्यार्थी. 75ला SSC बोर्डाचा जन्म झाला. 76ला मी पास झालो आणि प्राध्यापक चंद्रकांत पडवळ पॉलिटेक्निकचे शोधत आले होते. मेरिट लिस्टमध्ये असलेले कोण आहेत आणि दुर्दैवानं ते आमच्या वडिलांनाच भेटले. त्याला बीच नव्हतो असं. ते म्हणजे रंधा मारायचं सुधारकाम लवारकाम काय आमच्या मुलगाला शिकवायचं नाही आहे, त्याला पुढं कॉलेज करू दे आणि नोकरी जाऊन दे. ते तसंच झालं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे. कारण तुम्ही ज्या माहोलमध्ये वाढता, तुम्ही ज्यांच्यामध्ये बसता उठता, हे अनन्यसाधारण महत्त्व आहे साहेबाला. मी कुठं बसतो, माझ्या अवतीभोवती कोण आहे, माझे मित्र कोण आहेत, माझे समविचारी कोण आहेत, हे ते कळायचं वय नव्हतं. हे ते कळायचं वय नव्हतं. आणि ज्या घरात जन्माला आलो त्या घरामध्ये माझ्या पाटील पिढीतला पहिला पोस्ट ग्रॅज्युएट मीच. माझ्या पाटील फॅमिलीमध्ये 1 कोटीचा बंगला बांधलेला बी मीच. माझ्या दोन्ही मुलांना पोस्ट ग्रॅज्युएट करून त्यांना शिकवून त्यांना व्यापार उद्यमामध्ये आणणारा सुद्धा मीच. आता हा काय मीचा पाडा वाचत नाही आहे. हे जे भोगलं
त्यातून पुढची पिढी सावरावी म्हणून केलेले ते जाणीवपूर्वक प्रयत्न आहे. माझे वडील ज्या दिवशी गेले त्या दिवशी माझ्या वडिलांची ती तिरडी बांधली होती. त्या तिरडीच्या उजव्या दांडा ज्यानं माझ्या मित्रांना खांदा दिला होता त्याला म्हणजे 5 मिनिटं थांब त्यांना उचलल्या. मी घरी गेलो. देवारावचे सगळे देव त्यांनी जे काय टाक गोळा केले होते ते सगळे एका कापडात बांधलं पांढऱ्या शुभ्र आणि ते त्या तिरडीला अडकलं. ते कुठल्या पुस्तकातली किंवा पिक्चरमधली गोष्ट सांगत नाही. आणि खुळ वाजायचं. ते घेऊन पुढं ते मागं वाजत वडिलांच्या बरोबर ते सगळे देव जे होते ते सुद्धा कृष्णाला अर्पण करून टाकले. आईचा विरोध, वडील गेल्यामुळे घरी सगळा मातम. आणि मी ज्यावेळेला माझ्या मुलांना माझ्या भावालाही सांगितलं, लिव्हर सिरोसिस झाली, पोटाची ॲसिडिटी झाली, डॉक्टरने सांगितलं ज्या दिवस जगणार नाही. त्याने उठायचं, कुठेतरी शिवकळा घ्यायची, कुठल्या तरी बाईचं ऐकायचं, कुठल्या तरी देवाला 10% कर्जानं बकरं कापायचं, कोंबडं कापायचं, मी 12 होईल. त्यांना विज्ञानाचा काही संबंध होता कारण ते अशिक्षित होते. मला कळत होतं पण माझं पण ऐकत नव्हतं. वडिलांच्या बरोबर तुझा उभा राहावा, वडिलांच्या बरोबर बोलतोस, स्वतःचा शांतपणा गाजवतोस. आणि या परिस्थितीत आम्ही पुढे आमच्या कंपनीमध्ये मी एकमेव असा सिनियर ऑफिसर होतो की मला दारू पित होतो. म्हणून मला त्यावेळेला माझे कलिग म्हणायचे, दारू पित नाही, पाटील घातला तू की दाढी पिढी राखतोस, दारू पित नाही का. तर त्यांना दारू पिण्यामध्ये अजूनही लोक काही स्वतःला स्टँडर्ड, काहींची अशी धारणा आहे तेवढीच जरा घेतो की नाही म्हणजे मी जरा समाजात कोणतरी प्रतिष्ठित आहे. ते खोट्या प्रतिष्ठेपायी ते करतात. आम्ही त्याच्या पाठीमागे धावून. आता तेव्हा दुर्दैव असं अनुभव होतं की अशी कुठलीही संस्था नव्हती, असं कुठलंही व्यसनमुक्ती अभियान आमच्या देशामध्ये नव्हतं, असं कोणतरी दारू सोडा म्हणून कोणाला सांगत नव्हतं. मग मी त्यावेळेला घाडकेवाड ट्रान्सपोर्टमध्ये असताना असे काही ट्रेनिंग प्रोग्राम अरेंज केले होते मोटिवेशनचे. तर ते मग ड्रायव्हर, कंडक्टर, हमाल, मेंटेनन्सचे स्टाफ हाच आमचा कलिग. हे ड्रायव्हर आणि हे जी जमात आहे ही 52 पडी, घोड्याच्या अंगात 51 त्याच्या एक चढ 52 पडी, त्याला ड्रायव्हर. ते त्या काळातले ड्रायव्हर, त्यांच्यामध्ये काही सुधारणा झाली नाही. त्यामुळे माणूस दारू कधी सोडतो याच्यावर माझा अजूनही विश्वास नाही. आता ते इथं आल्यानंतर मला असं सांगण्यात आलं की आमच्याकडे काहीतरी स्प्रे आहे, तू मारल्यानंतर माणूस दारू सोडतो. तुला बाहेर स्प्रे मारला तर आत कसं काय जाते ते, या अंतर्मनात तर असं कसं काय वाटते ते दारू सोडावी, हे काय मॅजिक आहे. बरोबर. तर माझे बरेचसे मित्र डॉक्टर आहेत कारण मी कायम विज्ञानाचीच कास झाली. मी नेहमी सांगतो, आता क्वांटम चिकित्सा बऱ्यापैकी अभ्यास असल्या कारणानं मी नास्तिक नाही आहे पण मी युनिव्हर्सलला मानतो. मला लहान मुलांच्या गालावरती हसल्याची खळी भावते, मला गुलाबाच्या फुलावरती चमचमणारं दव भावते, मी त्या परमेश्वर. आता इथे मी बऱ्याच जणांचं ऐकलं, फार आनंद वाटला. ह्या मुलाचं तर कौतुकच वाटलं. अरे याचं वय काय आणि मग सांगतो काय, ह्याच्यामध्ये एक बर्निंग डिझायर मलाच की त्याला वाटते काहीतरी करायला. तिथे आता कोणतरी मुलगी वाटता बसली होती, तिचंही मला ते आवडलं. म्हणजे ह्या वयात या वयात बऱ्याच गोष्टी बाकीच्या वेगळ्या करायच्या असतात. आता तीच करते. दयाने बघितली 2 लाख नाचत होती, आलं का लक्षात. ते कशासाठी नाचत होती मला का. आता हे उत्तर आपल्याला शोधणं भाग आहे नाही का. आणि मग ते जीवनाला प्रॉपर दिशा द्यावी. आता इथं मी येण्यामागचं कारण म्हणजे माझी सून इथं काम करते, जया पाटील, माझी वाई डॉक्टर GD गुरव सर, ते या संस्थेमध्ये. आणि मग तिथे मला धरून इथं बसवला. तू तर तुम्ही जरा बसा. कारण काय होतं की बरेच दिवसाचं वर्षाला त्यांचं चाललंय, ते माझ्या पर्सनॅलिटीमुळे तिच्या मनामध्ये आदुरती भीती होती. त्यांना सांगावं का नको, कारण एक नाजूक राहतं. त्यांना असं वाटतं, त्यांना असं वाटतं माझ्या मुलांना लव्ह मॅरेज केलं आणि 2 वर्ष प्रकरण चाललं ते माझ्या कानापर्यंत नाहीच. मी याला UPSC MPSC करता घातला होता आणि मी रोज त्याला विचारायचो इंग्रजीची काय प्रगती, कारण माझी स्वतःची इंग्रजी हुकमत असल्या कारण मी त्याला प्रश्न विचारायचो. त्याचे काही उत्तर देता यायची नाही कारण मागणं मला कळालं तर 3रा अभ्यास चालला. आणि मग 24 ऑगस्ट आता परवा येणार उद्या माझा वाढदिवस आहे. छान म्हणजे आता ते मुलामुळं कळालं
कोणाला वाढदिवस कधीही माझा वाढदिवस साजरा झाला नाही. आणि मग 2015 साली मात्र माझा वाढदिवस साजरा मोठा धूमधाम. मला काय माहित नाही, मला ते केक कापेपर्यंत कोणी सांगितलं नाही की आज तुमचा वाढदिवस आहे. तर मला तर माहित नाही माझा वाढदिवस कधी आहे. आई सांगायची श्रावण होता बॅग आणि रामायण लावत रामायण आणि काहीतरी समाप्ती होती बघ. आणि त्या दिवशी तू झालाच मग तुझं नाव राम ठेवलं, माझं नाव राम ठेवलं. त्या आईला वनवास अजून तो काय गेलेला 14 वर्षाचं आणि आता 65 वर्षाचं झालो तर ती वनवास माझ्या मागे. आणि मग एक मुलगी आली, लांबग्या मुलाच्या काय मैत्रिणी आल्या. आता त्याच्या येता जातात आणि त्यातली एक जण मात्र माझ्या पाया पडली, मी आपला आशीर्वाद दिला. आणि मग मला मुलांनी सांगितलं ही तुमची भावी सून सरांची मुली. छान. माझ्या लक्षात आलं वाढदिवसाचं प्रयोजन काय आहे. मला दीर्घायुष्य लाभण्यासाठी हा वाढदिवस नाही आहे. हा जास्त दिवस जगावा म्हणून केलेलं हे प्रयोजन नाही आहे. हे सँक्शन पाहिजे हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट. सही झाली की विषय ते बॉल माझ्या कोर्टात आला. नेहमीप्रमाणे मॅडमने दंगा केला, असं होणार नाही तसं होणार नाही, त्याला एवढ्यासाठी दूध पासून मोठा केला काय वगैरे. मी ते विषय डोक्यात काढून टाकला, डिसिप्लिनचं रद्द करून दिलं. आज त्यांच्या कृपेने मिळत आहे. मी इथं येण्यामागचं कारण असं की तुम्हाला सांगण्यासारखं बरंच आहे, कारण ते काय कुठल्या पुस्तकात वाचून कुठल्या सिनेमात बघून सांगायचं नाही. हजारो माणसं आमच्या समोर गेली. सिनियर ट्रॅफिक ऑफिसर होतो, बरेचसे ड्रायव्हर्स, कंडक्टर्स, लक्झरी बसमध्ये जाणारे प्रवासी, आणि गोरगरीबातला एक मेकॅनिकपासून ते मला फोन यायचा बेलन साहेबांचा, सचिनचा, साहेब एक शीट ठेवा, चौघं जाणार आहे, तर मी माझ्या संघ आईस्क्रीम खायला पाहिजे. तर त्याच्याबरोबर आईस्क्रीम खाण्यासाठी मग मला तुम्ही इतकं रिलेशन आमचं तेव्हा डेव्हलप. ह्या पिढीला काहीतरी सांगावं. आणि मग मी बघितलं तर ते साधी शेतीची तळमळ बघितली. मला लक्षात असं आलं की कुठंतरी आपली गरज त्यांना आहे, त्यांची गरज मला आहे. आज किती आनंदाचा क्षण आहे की वेगळ्याच प्रकारची माणसं माझ्यासाठी, वेगळ्या विचारांना भागलेली, वेगळ्या विचारांना चाललेली. कुणाला स्वतःची काय प्रॉब्लेम आहे, कुणाला दुसऱ्याचे काय प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे, आणि जो दुसऱ्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो की नाही, मी तुम्हाला सांगतो माझ्या वयाच्या अनुभवावरून तो तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. त्याच मार्गानं कुठली माझी मी सेट सरांची नाळ जुळली. आम्ही या गोष्टीवरती विश्वास होतो. जेव्हा मी दुसऱ्यासाठी काहीतरी करतो त्यावेळेला मला बाकीचं काय मागायची अपेक्षा नाही. माझ्यासाठी मी निश्चित करतो आहे. दोन मुलं आहेत, सुना आहेत, सगळेजण पैसे मिळवतात. जीवनामध्ये कुठल्या गोष्टीची कमी नाही. वडिलांच्याबरोबर घालवलेले देव ते घालवलेच. आता घरात माझ्या देवावरती ते देव आहे की जे कोंबडं पत्र मागत नाही. तेच देव. महालक्ष्मीचा फोटो आहे, गणपतीचा फोटो मी घेऊन. आणि मग आम्ही कॉन्टॅक्ट बिचिंगचा अभ्यास केल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की आपलं कॉन्टॅक्ट हे निसर्गाशी पाहिजे, निसर्गाशी पाहिजे नाही का. आपलं जे हिंदू आहे परमेश्वराने आपल्याला दिलेला त्या ट्रान्समीटर आहे. काय करतो तू, तुम्हाला जे मनापासून पाहिजे, तुमचं जे बर्निंग डिझायर आहे ते ट्रान्समिट करतो वरती आणि युनिव्हर्सल ते कॅप्चर नाही का. आणि मग निसर्ग अशी परिस्थिती निर्माण करतो की तुम्हाला जी गोष्ट पाहिजे ती तुम्हाला मिळण्यासाठी निसर्ग तुमच्या वतीनं स्वतः प्रयत्न करतो. आणि हे सत्य आहे. आणि हे काय सत्य हे लक्षात. म्हणून विचार हेच कर्म आहे माझं. पूर्वी आम्ही ग्रंथामध्ये वाचलं कर्म म्हणजे काय, तर कर्म म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. माणसाचा विचार, विचार बदला माणसाचा विषय. आज आम्ही या क्षेत्रामध्ये ऑर्गनायझरमध्ये काय पैसे मिळवून हा काय उद्देश नाही. पण पैशाशिवाय चाललं पण नाही साहेब. पैसा हा परमेश्वर आहे. त्याच्यामध्ये अर्थार्जन पण आहे, सामाजिक काम पण आहे. आता मला आयुष्यात 2 गोष्टी करायच्या आहेत. माझ्या हातून बरेचसे क्षण निसटून गेलेले. गरीब असल्यामुळं फॅमिलीला अगदी शून्यात इथपर्यंत आणेपर्यंत आमची जवानी संपली. कधी बायकोला 10 रुपयाचा गजरा घेतला नाही. तो मात्र आता मी नित्यनेमानं रोज घेतो. पहिला बायकोला गजरा घेतो. ती मला विचारते काय प्रकार आहे.
अरे ज्या वेळेला आपल्या तोंडात चणे होते आपल्याला काहीच नाही मी त्याला गाडीमध्ये काढतो कारमधनं माझ्या घेऊन जातो आता राज मंदिर याच्यामध्ये जाऊन आम्ही एक कॉकटेल दोघात कॉकटेल एकच असतं की तमचे 2 असतात म्हणजे अशा मुलीच विचार होते तिथं मुली फार येतात त्या टाकाळ्यामध्ये मालिकवालीमध्ये आणि मग ते आमचं फोटो वगैरे काढतात काका हा काय प्रकार आहे हा प्रकार बाळ म्हटलं मी जेव्हा तुझ्या वयात होतो त्यावेळेस हे मिळालं आता म्हातारीला आता तरी आईस्क्रीम खायला घालावं असं वाटतं ते खाताना जातात काळा मारतात नंतर कसा जातो पुढे किती औषधी घालावं पण आता आईस्क्रीम खायचं ते निष्ठून गेलेलं क्षण मला गाडगी ट्रान्सपोर्टमध्ये त्या लोकांच्या जीवनामध्ये फारशी काही प्रगती करता आली नाही कारण हा काय प्रकारच नव्हता अशी काही औषधं नव्हती अशी काही मोटिवेशनचं काय नव्हतं त्यामुळं आता तुम्हाला ह्या अनुभवाचा कुठेतरी माझा उपयोग व्हावा त्या एका उद्देशाने फक्त मी इथं आलोय मलाही तुमच्याकडून काहीतरी शिकाय म्हणा आणि आपण मिळून काम करूया एवढंच सांगतो तुम्ही मला जरा बऱ्याच दिवस सहन केलं